अध्याय 6. स्वामी महाराजांना भक्तिभावे नमन करून विष्णुबुवा थोरात मागील अध्यायात पूर्ण राहिलेली तात्यासाहेबांची कथा 6व्या अध्यायात पुढे सांगू लागतात. सोळप्पाकडून काम होणार नाही हे कळल्यावर तात्यांनी अनुष्ठान केलं. ब्राह्मणांकरवी गुरुचरित्राच्या पठणाचा कार्यक्रम आयोजिला. हर तऱ्हेने स्वामी महाराजांना प्रसन्न करण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर तात्यासाहेबांनी कूटनीतीचा आधार घेतला. एके दिवशी फसवून स्वामींना मेण्यात बसवून तात्यासाहेब बडोद्याच्या मार्गाला निघाले. मात्र आत्मज्ञानी स्वामी अर्ध्या वाटेवर मेण्यातून बाहेर पडून अक्कलकोटला परतले. असे अनेक वेळा घडल्यानंतर तात्यासाहेब सरदारांनी स्वामींपुढे हात टेकले आणि हार स्वीकारून बडोद्याची वाट धरली. बडोद्याला आलेल्या तात्यासाहेबांनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होई असे मल्हाररावांना सांगितले. तरी त्यांनी कोण जातो स्वामींकडे असा प्रश्न दरबारात विचारलाच. तेव्हा यशवंत नावाचा मराठा उमराव तयार झाला. स्वामी महाराजांसाठी उंची वस्त्रे, धनसंपत्ती आणि अनमोल रत्ने यशवंत उमरावकडे देऊन मल्हाररावांनी त्याला स्वामींकडे पाठविले. अक्कलकोट गावी पोहोचताच यशवंत उमरावाने राजांनी दिलेल्या मौल्यवान वस्तू सुवर्ण तबकातून स्वामींना सादर केल्या. ती वस्त्रे आणि दागदागिने पाहताच स्वामी महाराज क्रोधित झाले आणि म्हणाले, अरे सत्वर बेड्या आणा आणि या माणसाच्या पायी ठोका. स्वामींची आज्ञा ऐकून यशवंत लटालटा कापू लागला. गर्भगळीत होऊन मागे सरला. त्यानंतर काही दिवसातच मल्हाररावांनी यशवंत उमरावाला बडोद्याला बोलावून घेतले. साहेबाला विषप्रयोग केल्याचा आळ यशवंत उमरावावर आला होता. त्यामुळे त्याच्या हातापायात बेड्या ठोकण्यात आल्या. अशा प्रकारे स्वामींची अवकृपा यशवंताला भोगावी लागली. श्री स्वामी समर्थ.